महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता। डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता। मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ। अरे उड़ी 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 जा, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए। कहने को तो खेल है ये तेरा मेरा साझा, पर मेरा दिल है पतंग और तेरी नजर मांझा, मांझे से लिपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए। दो दिल उड़े, दो दिल उड़े, ऊंचे आसमानों में जुड़े, दो दिल उड़े, दो दिल उड़े, ऊंचे आसमानों में जुड़े। मुझे कब था पता इसका, तेरे प्रेम का एक तारा मन में यूं पल पल बाजेगा। मुझे कब थी खबर इसकी, मेरे मन के सिंहासन पर तू सदा को यूं बिराजेगा। कोई भी कठिनाई हो या कोई हो मजबूरी, तेरी मेरी एक भी पल होवे नहीं दूरी, माझे से लिपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए। जाम्यो हेतनो हुडो, करणे तरनो मेळो जाम्यो हेतनो हुडो, हाल कोरी रमी लये, हाल कोरी रमी लये, मेळो थाचे पुरो, करणे तरनो मेळो जाम्यो हेतनो हुडो, करणे तरनो मेळो जाम्यो हेतनो हुडो। मेरे
के गले में। तेरा प्यार ही तो मेरा धन है, तू है तो धनवान हूँ मैं। प्रेम के इस मोहल्ले में मेरा घर तेरा ही तो ये मन है कि तेरी मेहमान हूँ मैं। जैसे सुगंध फूल के संग चांद के संग किरण, जैसे रसादारों के संग बाबे के संग लगन, मांझे से लिपटी पतंग जुड़ी जुड़ी जाए। उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए। ये जो पतंग है तेरे ही संग है, तेरी ही ओर देख मुड़ी मुड़ी जाए। दो दिल उड़े, दो दिल उड़े, ऊंचे आसमानों में जुड़े। दो दिल उड़े, दो दिल उड़े, ऊंचे आसमानों में जुड़े। ढोल माही एवे ना तू रोल माही, ढोल माही बजा मेरे ढोल माही। इश्क नजारे देख तुम्हारे, तेरी गली हम मुड़ गए। तेरी वजह से कितने ही नाते आके मुझी से जुड़ गए। धड़कने चले हैं एक साथ। स्वागतम स्वागतम स्वागतम. उपस्थित आपण सर्वांचं या तिळव्याच्या संस्कार रूपी घाटोळ आणि कडू परिवारातर्फे आपण सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाची आपण सर्वांची लाडकी जोडी अजिंक्य आणि ऋतुजाचं शुभागमन काही क्षणात या मंचावर होते आहे. बाप्पाला निवेदन होते आहे, श्री गजाननाला वंदन होते आहे की हे गणराया संसारी बाप्पाला वंदन करून ही सुरमई मैफिल आपणा सर्वांच्या सेवेत या मंचावरून घेऊन येत आहोत. आणि बाप्पाला वंदन करण्यासाठी या मंचावर येते आहे, प्लीज वेलकम ओनली रोशनी जी फ्रॉम अमरावती. हे गणराया संसारी माझ्या लाभू. बाप्पाला वंदन करून सुरमई मैफिल आपणा सर्वांच्या मैफिलीत या सांजवेळी मनपूर्वक स्वागत होते. या निमित्ताने आज आणखी दृढ होत आहेत.
हाडोळे परिवारातील जी घाटो कडू आणि वाघ परिवाराच्या सन्मानासाठी समर्थ नगरीमध्ये अर्थात दिवसाला पोहोचलेले आहे. छोटेखानी कार्यक्रम जरी असे कार्यक्रमाचा हा टप्पा जो सुरू केलाय काही क्षणातच आपणा सर्वांची लाडकी जोडी आपणा सर्वांच्या आशीर्वाद है। दोस्तों जैसे कि आप चारों और दोस्तों सबके चेहरे बड़े ही प्यारे खिले हैं दोस्तों उन्हीं यादों को तू ही सवारे इस जग के सारे काम मेरे राम जय श्री राम. विवेक कार्यक्रम फक्त महिलांसाठीच असतो का? मी म्हटलं तुला मंडपाच्या बाहेर थांबता येईल एवढी परमिशन नक्कीच आहे. पुरुष बिचारे जे सकाळपासून या अरेंजमेंटसाठी धावपळ करत होते आता मात्र महिलांचं मेकअप झाल्याबरोबर त्यांना गेटच्या बाहेर थांबावं लागलं. सगळ्या महिला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. तिळवा खूप वर्षाचा हा संस्कार सोहळा ग्रामीण भागात आपण फार कमी पाहिलेला होता, कमी ऐकलेला होता. हळूहळू तो आता तालुका स्तरावर रुजतोय, खेड्यात जातोय. प्रत्येक त्या तिळव्याच्या भावनाशी प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री जुळते. खूप आनंद होतोय. संगीताबाई हे मला बोलल्या की विवेक आपल्याला सगळ्यांना रिटर्न गिफ्ट पण द्यायचे, पण संगीताबाईंचा अंदाज चुकले. जेवढे रिटर्न गिफ्ट त्यांनी माझ्याकडे पोहोचवले खूप जास्त पाहुणे या मंडपात आहेत. काही क्षणात आपणा सर्वांचे लाडके अजिंक्य आणि ऋतुजा या मंचावर आपणा सर्वांच्या आशीर्वादासाठी संस्कार सोहळ्यासाठी येणार आहेत. तो दोस्तों तैयार हो जाएगा, जी लीजिएगा इन खास फलों को. चंद लम्हों में आज की आपकी प्यारी लाडली दुलारी जोड़ी जो कि इस मंच का फिर से एक बार आप सबके आशीष के लिए हिस्सा बनने वाली है. सर वेरी गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन. टुडे वी gathered for special occasion. Today's especially Tilwa about dearest Ajinkya with Rutuja, and now we start today's musical ceremony with memorial moments of किशोर कुमार. किशोर कुमार की यादों को ताज़ा कर रहे हैं. लेकिन दोस्तों फीमेल वर्जन में किशोर कुमार का एक गाना जो आपके दिल को छू लेने वाला है कि शाम मस्तानी मदहोश किए जाए मुझे डोर कोई खींचे तेरी और ले जाए. दोस्तों प्यारी रोशनी जी लेकर आ रही है खास किशोर कुमार के सुरों.
टीचर कॉलोनी की, जहाँ भी हम जाते हैं 1 घंटे लेट ही पहुंचते हैं लेडीज। लेकिन दोस्तों बहुत ही वक्त के पाबंद आप लोग, आप सभी का स्वागत करता हूँ। इंतजार जितना ज्यादा हो उतना ही मीठा होता है। इंतजार का समा हम बांधने वाले हैं। ये समा है प्यार का, अजिंक्य और ऋतुजा के इंतजार का। चंद लम्हों में आपकी अपने प्यारी इस मंच का हिस्सा बनने वाली है। सहभागी होते अगदी मनाच्या चांदण्यांसोबत। स्माइल 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 चढ बघा। आपल्या सर्वांची लाडकी अर्थात अजिंक्यची जास्त लाडकी ऋतुजा या मंचावर। ओके या पुढे या। थांबा थांबा थांबा। जे या मंचावर आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी की मामा माझा ऐकतच नाही। मनातला भाव जो अजिंक्यला कळायला वेळ लागतो, अर्थातच काय असतील अजिंक्यपर्यंत पोहोचवता हो सपनातला, अर्थातच ह्या भावना आहेत ऋतुजाच्या। शादी से लेकर आज तक का सफर अजिंक्य ऋतुजा का जो हमने बड़े ही नजदीक से देखा है दोस्तों। ऋतुजा बार बार और आज आपके सामने कुछ डेडिकेट करतोय, तर छोटासा प्रश्न महिलांसाठी आणि योग्य उत्तराला मिळते गिफ्ट। कोणती उपस्थित महिला आहे जी घाईघाईत का होईना पण निशिगंधाचा गजरा लावून आलेली आहे? गिफ्ट खास संगीता वहिनीकडून तुमच्यासाठी। की त्यांनी अगोदरच पाहून घेतलं म्हणते की निशिगंधाचं आहे की नाही, असं नाही आहे, असं काही नसतं। आता निशिगंधा दोस्तों ऋतुजा और अजिंक्य की कहानी जो हमने बार बार आपसे बयां करने की कोशिश की है दोस्तों, साल भी नहीं हुआ है पूरा और बड़ी ही प्यारी दोनों की केमिस्ट्री है, दिल दिल से मिल गए हैं। एक भांजे अजिंक्य ने क्या है बहरहाल ऋतुजा के दिल का हाल हम आपसे साझा करने वाले हैं कि तूने वो रंगीले कैसा जादू किया। अजिंक्य जी मिल रहा है खास आप सबके लिए। दुनिया
जिताई इथे दर्दी रसिक आहेत. पु ल देशपांडे म्हणतात की कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी नसली तर चालेल, पण जेवढे श्रोते आहेत ते दर्दी असायला पाहिजे. आणि दर्दी श्रोत्यांमधून मला खूप चांगले चेहरे इथे दिसत आहेत जे या कार्यक्रमाचा छान आनंद घेत आहेत. सगळे तिळगुळासाठी आग्रह अजिंक्यचा हात दाबला. पुरे हो पुरे, पण साधा भोळे अजिंक्य. ऋतुजा, आमच्याकडे ग्रामीण भागात जर असं नवऱ्याने ऐकलं नाही तर बायको म्हणते तुम्ही फक्त घरी चला, होत नाही कोणी. अजिंक्य अगदी मला खाऊ दे तिळगुळ. काळजी ऋतुजाला. आता मला सांगितलं की विवेक गिफ्ट तुला द्यायला सांगितलंय, तू जवळ कशाला ठेवतोय? वाघ परिवार होते खास आजच्या उपस्थित महिलांसाठी. आपला नेहमीचा प्रश्न, अर्थ सगळ्यांना माहिती आहे. आणि कुठे निघतो? अगदी झाडाखाली येऊन बसली. क्या बात. हात वरती आलेला नाही कोणाचा. संध्याबाई म्हणते की नाश्ता थंड होत आहे आणि मला सगळ्यांना खाऊ घालायचंय. इन्स्टंट सुरू आहे तिकडे. संध्याताई, जिलेबी गरम असल्यामुळं आपण तिला गरम करतोय. नाही, आता गरम तिकडे डिश भरणं सुरू आहे. इकडे ओटी भरून झाली की आपण सगळ्यांना नाश्ता प्रोव्हाइड करणार. संध्याताईंचा आग्रह सगळ्यांनी आपल्या घरून खाऊन जायला पाहिजे. खूप संध्याची विनंती पण खूप छान आहे. तुम्हाला वाचायला. पहिली गाठ भेट नका करू जाण्याची घाई. विहीनबाईंना थांबवलंय आणि पाहुण्यांना म्हणते इकडे छान दुसरं स्लोगन. वर्षाचा सडा पडतोय पहिल्या संक्रांतीच्या दिवशी. वर्षाकडून स्लोगन आहे, तिळगुळाचा सडा पडतोय पहिल्या संक्रांतीच्या दिवशी. आनंदाने न्हावून निघाली स्वतः वर्षा मावशी. वर्षा जी स्वतःच वर्ष आहे ती सुद्धा आनंदाने न्हावून निघाली. संगीता मामीचं पण स्लोगन इथे मला दिसते आहे. रोशनी मी स्वतःच लिहिले सगळे. जीवन जगा स्वानंदी. संगीता मामी काय म्हणते? खास गजानन टाउनशिप अमरावतीवरून काही स्लोगन. मी सांगते रहा आनंदी तुझी मामी संगीता. तुमच्या टाळ्या हात बांधून बसून काही फायदा नाही. आपल्याला कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे. खास महिलांसाठी कार्यक्रम आहे. तेव्हा राहू दे ईश्वरा असाच आमच्या खिडकी खोला. तिळगुळ घ्या आणि दोस्तों बेहद प्यारा सा खूबसूरत सा पल्ला. और इस पल हे गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल. काढू काय हे? एक मिनिट थांबा दादा. थोडीशी ताई, थोडंसं सरका ना तिकडे दादा प्लीज. घड़िया नसीब से हमको मिली है आज ये घड़िया नसीब से. जी भर के देख लीजिए हमको करीब से. कुंकूला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना माहिती आहे की संक्रांतीचा सोहळा आहे, उखाण्याचा हा सण आहे. मला पण सुरुवात करणार आहोत. पहिली 5 उखाणे या कार्यक्रमाची हळदी कुंकू सुरू झालेले आहे आणि ऋतुजा घेते आहे पहिली 5 उखाणे. गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी. अजिंक्य रावांसोबत सुखी आहे मी सासरी. उखाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मी कोणाजवळ माईक घेऊन जाणार नाही. स्वतःहून जो हात वरती करेल त्याच्याकडे हा यानंतर माईक येणार आहे. स्वतःहून हात वरती करून. येस येस येस, मोठ्याचा हात वरती आलाय. तुमच्या टाळ्या अगोदर यायला पाहिजे. मोठे यानंतर. छान, बढिया. सकाळी मोठ्याला बरं नव्हतं पण आता स्फूर्ती आली आहे. फक्त नाव सांगा म्हटल्या बरोबर. दॅट इज स्पिरिट. प्रेमरूपी नंदनवनात तेवत आहे समाधानाची फुलवात. संसाराच्या समाधानासाठी दिला राजेंद्ररावांच्या हातात हात. 2 मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये सामावले स्त्रीचे जीवन. राजेंद्ररावांच्या हातात केले सर्वस्व अर्पण. सुशोभित घर बांधण्यासाठी कारागीर शोधावे लागतात कुशल. आणि आजच्या दिवसाचे उखाणे तयार केले स्पेशल. ऋतुजाच्या संक्रांतीसाठी स्पेशल. असावी लागते वास्तविकतेची जाणीव. राजेंद्ररावांच्या संसारात नाही कशाचीच उणीव. हिमालय पर्वताच्या रांगेमध्ये आहे मानस सरोवर. सुखी जीवनाचा प्रवास करते राजेंद्ररावांच्या बरोबर. अशोक वनात सीता सती. राजेंद्ररावांची मी सौभाग्यवती. रामाने दिलेले राज्य भरताने नाकारले. राजेंद्ररावांच्या जीवनासाठी गृहिणीपद स्वीकारले. नाव आहे ओठी लज्जेचे पडले बंधन.
राजेंद्ररावांच्या नावाला करते उखाण्याची गुंफण. यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर्य आणि संपत्ती. राजेंद्ररावांचे प्रेम हीच माझ्या राजेंद्ररावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती. 2 मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये सामावले स्त्रीचे जीवन. राजेंद्ररावांच्या हातात केले सर्वस्व अर्पण. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित. राजेंद्ररावांसारखे पती मिळाले हे पूर्वजन्मीचे संचित. खूप पूर्ण उखाण. आमच्याकडे देशमुखबाई म्हणत होत्या, विवेक झाला म्हणजे मला सांगायचं किंवा सुरूच आहे उखाण येतं. आणि कित्येकांना तर असं वाटलं की यांनी ते माझं पण म्हणून टाकलं, म्हणजे ज्यांना एकाच उखाणं पाठ असेल आणि यात जर ते झालं असेल तर यांनी माझं पण म्हणून टाकलेलं. यानंतर कोणाला हात वरती करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे. आता ऋतुजाच्या ग्रुपमधून एवढे सगळे उखाण्यांची भरभराट झाली. ऋतुजांची मान उंचावली आहे अगदी. अजिंक्यची मान उंचावेल असं कोणी आपल्याकडे आहे का? आता अजिंक्यची पण मान उंचावेल असं कोणी आहे का आपल्या ग्रुपमधून, आपल्या परिवारातून? या फुटाने बहिणी आमच्या सोबत आहे. ग्रुप सेक्शन नाव. गणेशाच्या मूर्तीला गुंफले 2 उंदीर. गणेशाच्या मूर्तीला गुंफले 2 उंदीर. सुनीलरावांचं नाव घेते घर एक मंदिर. नक्षत्राचे नुपूर बांधून नृत्य करते निशा. सुनीलरावांसारखे पती मिळाल्या प्रफुल्लित झाल्या सर्व दिशा. दया माया आणि क्षमा हेच माझं माहेर. सुनीलरावांनी केला मला सौभाग्याचा आहे. चांदीचे ताट लाडवाने भरले काठोकाठ. सुनीलराव बसले जेवायला, समायला होते 360. आणि पुन्हा मोठे आमच्याकडून पुन्हा आमची ताई येते बघा. भरताला राज्य मिळो, रामाला वनवास मिळो, हाच कैकेयीचा पण. राजेश्रावांना आयुष्य मिळो हेच माझे मन. रामदाते वनात, सीता म्हणते मी येते. राजेश्रावाचे नाव आनंदाने घेते. जन्म दिला मातेने, पालन केले पितेने. राजेश्रावांचे नाव घेते पत्नी या नातेने. राजांचा पक्षी मोत्याचा खातो चारा. राजेश्रावांच्या जीवनात सुखाचा वारा. इंग्रजी भाषेमध्ये पोळीला म्हणतात केक. राजेश्रावांचे नाव घेते देशमुखाची लेख. माझ्या जीवनाची काढली मी रूपरेषा. राजेश्रावांनी त्यात रंग भरावे हीच माझी आशा. तुम्ही सुरुवात केली पण इकडे आमची बिलकुल ट्रेनच आहे. एका मागे एक डबे अजून लागणार आहे. अजून संगीता वहिनीच्या हाती माईक जायचंय. रोशनीने अजून माईक हाती घ्यायचंय. इकडे वर्धेकरांकडे येतोय. कीर्ती अजून बाकीच आहे. कीर्तीची कीर्ती उखाण्यामध्ये पूर्ण विवेक सरांनी छान व्यवस्था. व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेटचा खेळ. विलासरावांचं नाव घेते संध्याकाळची वेळ. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं. विलासरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. अंगणात फुलते तुळस, दारावर फुलते जाई. विलासरावांचं नाव घेते मी आहे श्रावणी आणि आदितीची आई. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे. विलासराव सारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे. कौतुक. एकाच दिवशी माधुरीकडे माईक येणार आहे. बिचारा प्रवीण आज उखाण्यात येणार आहे. ज्यांचा हात पहिल्यांदा स्वतःहून वरती त्यांच्याकडे पोहोचतोय. त्यानंतर आपण हुरकायला मिळणार आहे. माळुदीची पोरगी, वाडची सून. बघा, चंदनाचा पाट, चंदनाच्या पाटीवर चांदीचे ताट. चांदीच्या ताटात केसरी भात, केसरी भातात साजूक तूप. तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. पंढरीला धडा, पंढरीहून आणले 2 खण. सासूबाई म्हणे मला, मी म्हणू मला. चंद्रशेखर म्हणतात भाग्यश्री कळत नाही का तुला, आपण पुन्हा जाऊ पंढरीला. मेहंदी के रचे मेरे हात, चंद्रशेखर मेरा है जीवन भर का साथ. स्वातंत्र्य संग्रामाचा टिळकाने रचला पाया. गांधींनी चढवला कळस.
रावणचं नाव घ्यायला म्हणालाही आळस. टीव्ही आहे, टेप आहे, हाती आहे फोन. चंद्रशेखर रावांनी पिक्चर दाखवला हम आपके है कौन. मोठ्याने सुरुवात केली, नावांची रांग लावून दिली आणि सगळ्यांनाच वाटत आहे की मंगल माते मंगल देवी नमन करते तुला. अनिल रावांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. कुंकू लावते ठसठशीत, हळद लावते किंचित. अनिल रावांसारखे पती मिळाले माझं पूर्वजन्मीचं संचित. संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर आयुष्याचा प्रवास करते अनिल रावांबरोबर. वर्षा माझं नाव, चांदुरविले माझं गाव. अनिल रावांचं नाव घेते, वाघ माझं आडनाव. स्टीलच्या भांड्यावर हळदीची खोल. अनिल रावांचं नाव घेते, मी आहे वाघची सोन. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं. अनिल रावांचं नाव माझ्या हृदयात कुरलं. कंदमुलीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर. अनिल रावांनी केला मला सौभाग्याचा आहे. सवयनी यायचीच आहे. 10-12 अतुल आज ऐकायला मिळणार आहे. विकी सुरू करून दे बाळा. तिचे करून घेतलंय की आपले पवन दादा तयार आहे. 2-3 कॅमेरे इकडे. चला रेडी राहायचंय. अतुल होणार आहे. रेडी राहायचंय. चला संगीता बहिणी आम्ही सगळे थांबून आहोत विथ कॅमेरा. कवीची कविता कवीनेच वाचावी. अतुलरावच्या प्रेमाची फुले ओंजळी वेचावी. क्या बात, क्या बात. पारे अतुल, तू नाही म्हणत होता. अजून एक होत्या, खूप वर्ष झाले ते होत. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात 2 डोरले. एक सांगते सासरची खून, एक सांगते माहेरची खून. आणि त्यांची लेक आणि कडूंची सून एवढं राहिलंय. मला माहिती तसंच आहे ते. क्या बात आहे. सुन साहेबा सुन. श्री कृष्ण वाजवतो बासरी. अतुलरावचे नाव घेते, सुखी आहे सासरी. क्या बात, क्या बात. मंगलदेवी मंगल माते नमन करते तुला. अतुलरावचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. बहुत बढिया. खूप छान. पहा बरं, 1 मिनिटांनी 5 घेतले. माधुरी शिक तू. 1 मिनिटांनी 5 घेतले. तुझा नंबर आहे. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे. अतुलराव सारखे पती जन्मजन्मी मिळावे. पाहतो तू फळफळ करतो. 7 जन्माचं बुकिंग आहे म्हणते. धावायचं नाही, स्थिर थांबायचंय. माधुरी मी येणार आहे, मागच्या बाल्कनीमध्ये येणार आहे. मी बाल्कनीमध्ये पोहोचणार आहे. पण पहिल्यांदा स्वतःहून जे नवऱ्याला उखाड्यात ऍड करणार आहे. और इस पल में एक छोटा सा गीत हम आपके दिलों से जोड़ने जा रहे हैं. नहीं बहुत है, बहुत है, और भी बहुत सारे. एक छोटा सा गीत. और उससे पहले अगर हो जाए तो आ जाइए. वर्हेकर यानंतर माझ्या बाजूला येतात. इथून नाही, तू लाईट पुढे आहे अशी नाही, शूट होते तिथनं. प्रवीण, वा प्रवीण आता आहे तर ही पण उखाणे सांगण्यात खूप प्रवीण आहे. रेडी. ती है कविता, लय और अलंकार से बनती है कविता. प्रवीण जी सागर में हूँ जरिता. हरिश्चंद्र राजा तारामती राणी. हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदास पुत्र प्रवीण रावांसाठी घालते सोन्याचे मंगळसूत्र. प्रवीण जी है मेरे दिल के अंदर. जीवनाच्या रंगमंचावर सुखदुःखाची नाटिका. जीवनाच्या रंगमंचावर सुखदुःखाची नाटिका. प्रवीण आहेत नायक, मी आहे नायिका. ज्यांना उपवास आहे, एकादशीचा उपवास आहे, त्यांच्यासाठी फराळाची पण तशी व्यवस्था त्यांना सांगा. ज्यांना उपवास. नाव घ्या नावात काय विशेष. नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष. गिरीशराव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस. सगळ्यांना कळलं. बड़ा ही बेहद प्यारा सा खूबसूरत सा पल है तिवसा. सब जानते हैं वंदनीय राशन तुगड़ों जी महाराज के पदस्पर्श से पावन गाँव के किनारे से गुजरती है. और दोस्तों उसके किनारे ही हमारी प्यारी सी शिक्षक कॉलोनी. हाले दिल एक छोटे से गीत के साथ हम आपसे बयां करने वाले हैं. बड़ी प्यारी सी शाम है, बड़ी प्यारी सी रात है. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा और प्यारी सी हम आपके दिलों से जोड़ने जा रहे हैं. हमारी सुरों की रानी प्यारी रोशनी. माझ्या चौकात
कितीही फिरा, प्रेमाच्या चौकात कितीही फिरा, शोधून सापडणार नाही प्रवीणराव सारखा हिरा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एक सर्व दागिने श्रेष्ठ आहे काळे मणी आणि प्रवीणराव आहे माझ्या कुंकुवाचे धनी. प्रवीणराव आहे माझ्या कुंकुवाचे धनी. बहुत बढ़िया. सानिध्यात कोकिळा गाते गान, निसर्गाच्या सानिध्यात कोकिळा गाते गान. प्रवीणरावांनी दिलं मला सौभाग्याचं वाण. पौर्णिमेच्या रात्री चंद्र दिसतो चंदेरी चंदेरी आणि प्रवीणरावाच्या पाठोपाठ मी सौभाग्याच्या मंदिर. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. हा स्टँड आता इकडे सोबत आणणार आहे मी. ऑर्डर आहे मी. VMVच्या ग्राउंड मध्ये लोक फिरतात गल्लोगल्ली. रोशनराव माझे पुष्पा, मी त्यांची श्रीवल्ली. क्या बात है. त्यांची कचेरी संपली, टाळ्या वाजू शकता. अजून पांडुरंगाच्या वारीत विठ्ठलाचा गजर, रोशनरावाच्या एका हाकेत मी राहते हजर. हाँ, ये बात. शिर्डीचे साई, पंढरपूरचे विठोबा रखुमाई, रोशनरावाचे नाव घेते श्रीमन आणि अन्वीची आई. क्या बात, बहुत बढ़िया. छान छान. तुझा मुलगा पण असतोय. छान छान. श्रीवल्ली आम्हाला आवडली, मस्त जबरदस्त. काय होतं काय? छोट्या छोट्या भिंती चित्र काढू किती, सासूबाईंच्या पोटी रोशनराव मोती. क्या बात है, क्या बात है. पण छान पाहायला मिळाली होती. अदिती, तू तर सांगितलं की एका आवाजात हजर राहते आणि ते डोळे दाखवायचं उखाणं सांगितलं आहे आम्हाला. तू रोशनला जे डोळे दाखवते ते उखाणं नाही सांगितलं. सारखं आम्हाला म्हणजे पहिलं आम्ही फेस रिडिंग आम्हाला रोज आम्ही 1000 लोकांमध्ये राहतो. आदितीला जेव्हा फर्स्ट डेला पाहिलं होतं तेव्हा आम्हाला तिचा अभिमान होता. सगळ्यांनी टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या सगळ्यांच्या टाळ्या, खास आमच्या परिवारातून. संगीताबाईने तिकडनं टाळ्यांची अपेक्षा आदितीसाठी. खूप छान बोलली, खूप छान रोशनला तिने प्रेझेंट केलंय. कीर्ती पण टाळ्या वाजवते एका हातात मोबाईल घेऊन. दोन माती एक ज्योती, दोन शिंपले एक मोती, मी आहे प्रशांतरावाची सौभाग्यवती. छान छान. सौभाग्याची साक्ष हिरव्या सोड्याला, सुरेंद्र रावांची साथ मिळो पुढील जन्माला. क्या बात है. सात की फक्त पुढचाच. म्हणजे हे पटलं आम्हाला. 7 जण सगळेजण 7 जण. नको सोनं नको मोती, नको मला चंद्रहार, वीरेंद्रराव हेच माझे खरे अलंकार. क्या बात, बहुत बढ़िया. ज्योतीने ज्योत लावून लागते दीप नैनी, साकार व्हावी स्वप्न दीपिका अरुणरावांच्या जीवनी. क्या बात, क्या बात है, बहुत बढ़िया. हो और साया कोई लहराए तो लगता है कि तुम हो, यहाँ हो तुम, वहाँ हो तुम, चारों ओर बस तुम ही तुम हो, नजर के सामने जिगर के पार मेरे यार बस तुम ही तुम हो. प्यारा सा गीत जो कि डेडिकेट होने वाला एक दूसरे के लिए. आशिकी से दूसरे गीत को हम लेकर आ रहे हैं. हो
अजिंक्य का हाल दिल हमने आपको सुनाया है. पण ज्या महिला पुरुषांसाठी एवढे व्रत वैकल्य करत राहतात, पुरुषांचंही काम आहे खाण्यात व्हायला पाहिजे. आणि सुरुवात अजिंक्य करतोय आणि सगळ्यांनी आपल्या मनाची तयारी ठेवायची. अतुलसाठी संगीता वहिनी 5दा अतुल अतुल बोलले. वाघ बापूंसाठी तर प्रश्नच नाही. वर्षताईंनी अगदी उखाण्यांची झड लावली होती, तिने आणले होते. अर्थात अजिंक्य पासून अर्थात त्यांच्या मनातील व्यथेला सुरुवात होते. कळी हसेल, फूल उमलले, मोहरून येईल सुगंध, ऋतुजाच्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद. क्या बात, क्या बात, बहुत बढिया. की तू आता एवढा चांगला खुलला आहे. मला तर भीती होती की एवढा शांत जर राहिला तर ऋतुजाचं ओपिनियन काय येईल. खूप शांत सोजवळ मुलगा रोशनी. अजिंक्य बद्दल जेवढं सांगावं तेवढं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अजिंक्य 1 ते 4 ला आजोबांच्या हाता म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला, मराठी शाळेतला ते 4 सगळी चांगली लेअर, सगळे हुशार विद्यार्थी. माध्यमाच्या शाळेत, माझ्या शाळेत आला त्याचं मी याच्यावर होतो. छान इंटरव्ह्यू नंतर अजिंक्य इंग्लिश मीडियमच्या सगळ्या मुलांपेक्षा पुढे होता. टाळ्या व्हायला पाहिजे अजिंक्यच्या या कौतुक रूपी शब्दांसाठी, अजिंक्यच्या IQ साठी. मराठी मीडियमचा 4थ्या वर्गापर्यंतचा पास मुलगा 5व्या वर्गाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्या सगळ्या मुलांपेक्षा काही गुणांनी पुढे होता. एवढंच नव्हे तर तो प्रत्येक टेस्टमध्ये पुढे होता. आणि इंग्लिश मीडियम नंतर तो नवोदयला गेला आणि आणखी एक नवीन हुद्द्याला फुलवला आहे. जसं की संगीता वहिनीने सांगितलंय की तुम्ही नेहमी हसत राहा, ती नेहमी सांगते. अजिंक्यबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. काही गोष्टी ज्या तुम्हाला अजूनही माहीत नाहीये, तुम्ही नंतर उशीर आलात. जेवढ्या इथे जोड्या आहेत सगळ्यांचं कौतुक आपण वारंवार करतोय. रोशन आणि अदितीची जोडी तर मी पहिल्याच दिवशी आपल्याकडे जेव्हा ते आलेत, खूप प्रफुल्लित चेहऱ्याने दोघे आले होते आणि सगळ्यांना ते इम्प्रेस करून विचारलं होतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज. रोशन दादा त्याचं काय सत्य आहे? अरेंज आहे. आणि अरेंज मधली एवढी गोड जोडी मला पहिल्यांदा पाहायला मिळाली. मला बहुतेक लोकांना विचारायला आवडतं. माझा तर ठाम विश्वास आहे की प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणाशी ना कोणाशी प्रेम झालं असतं. माझं थोडंसं आवाज दे मला दादू. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणाशी ना कोणाशी प्रेम झालं असतं. की मला माझ्या आयुष्यात कधीच कुणाशी प्रेम झालं नाही. हात वरती करायचे. आजी, कुणाला घाबरायचं नाही, वयाची मर्यादा नाही, काकांना आम्ही सांभाळून घेऊ. मला माझ्या आयुष्यात कधीच कुणाशी प्रेम झालं नाही. असं कोणी या गर्दीमध्ये आहे का? हात वरती करता येईल. सगळ्यांचे हात खाली आहे. सगळे स्वतःहून कबूल करतायत की मला माझ्या आयुष्यात कधी ना कधी कोणीतरी आवडलंय. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणाशी ना कोणाशी प्रेम झालं असतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. आणि तुमचं आमचं 12वी 11वी 12वी सायन्सला होतो देवरोदामध्ये, आमच्या शाळेत होती. मला खूप आवडायची. अतुल माझ्या बाजूला आहे, अतुलला माहित आहे. संगीता वहिनी, बाकी अतुलच्या गोष्टी मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. वडिलांना मी खूप जाम घाबरायचो. तिला मी कधी माझ्या भावना मांडू शकलो नाही. जेव्हा प्रीतीने अगं म्हटलं प्रीती माझी तुझ्यावर आहे प्रीती, पण मनात एक वाटते रोग्याला तापाची, संन्याशाला पापाची, तशी मला तुझ्या बापाची. त्या वडिलांना जाम घाबरत होतो. मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणाशी ना कोणाशी प्रेम झालं असतं. तुम्ही अतुलकडे वारंवार पाहू नका, तो तसा नाहीये. तुम्हाला माहित नसेल संगीता वहिनी, कीर्ती तुझं मी नाव घेत नाही म्हणून ऐकी काय, तिला झाकू नको बहिणीला. संगीता वहिनी, अतुल चांगला कवी मनाचा माणूस आहे. आणि हे जे कडू लिहिलेले प्रभाकर राव ते चांगले कवी होते. नको छेडू रे तिला, चांगलंच सांगेल मी तुला, कारण मी तुझा बाप आहे. अतुलने बाबाला अगदी चांगल्या शब्दात, अतुलही कवी बाबांसारखा झालाय. अतुलने बाबांना चांगल्या शब्दात समजून सांगितलं की बाबा, अहो बाबा कळतच नाही मग ते पुण्य होते की पाप होते. अहो बाबा कळतच नाही मग ते पुण्य होते की पाप होते. एकदा ती भेटली की सर्व आपोआप होते. एकदा ती भेटली की सर्व आपोआप होते. टाळ्या संगीता वहिनीकडून सगळं. त्याची अभ्यासाची शैली सगळ्या जगा वेगळी होती. टीचरांनी विद्यार्थ्यांना जसं शिकवावं तसं अतुल अभ्यास करायचा. आणि आम्ही अतुलला जेव्हा भेटायला घरी यायचो तेव्हा त्याच्याकडून आम्ही अभ्यास शिकायचो. अतुलला 1 तास आवाज न देता आम्ही त्याच्याकडूनच ट्युशन घेतल्यासारखं बाजूबाजूला बसून राहायचो. खूप छान सुंदर गोड जोडी जी अतुल आणि सगळ्यांसाठी आपण या मंचावरून उखाण्यांची मैफिल. बापू असं चालणार नाही. तिने तुम्हाला पिलो थांबायचे, तुझ्या लग्नाला वेळ आहे, काही करू नको. तोच उखाणे शोधतोय.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार अदिती सारखा हिरा. क्या बात आहे अदिती, क्या बात आहे, खूप छान. नंतर अतुल रावांकडे वळतोय. संगीत त्यांनी लक्ष ठेवायचंय. संगीता बहिणींसाठी काही खास येत आहे? आजची 25 जानेवारी, आजची 25 जानेवारी, उद्या प्रजासत्ताक दिन. आजची 25 जानेवारी, उद्या प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी नाव घेते संगीताचं, आजच्या दिवशी नाव. चालेल चालेल चालेल. तरी स्वतः क्रिएटिव्हिटी स्वतः काहीतरी करून पाहिजे इच्छा होती. आणि आता येतो आहे सिनियर सिटीझन, येतो आहे आप्पासाहेब. मुद्दाम मागे बसले असं चालणार आहे, तुम्हाला इकडे यावं लागेल. तुमचं स्वागत आहे आप्पासाहेब, प्लीज आत यायचंय. आम्ही तुमच्याकडे बाहेर माईक घेऊन येऊ. नंतर बापू, ठीक आहे बापू, असं चालणार नाही. लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. अहो लक्ष ठेवा, इकडे. नंदवनीच्या कोकिळा बोलतील गोड, वचन आणा की माझ्या जीवनाचं जोड. क्या बात, वन्स मोर, दोबारा हो जाए, फिर से सुना नाही, पुन्हा म्हणा, पुन्हा सांगा. नंदवनीच्या कोकिळा बोलतील गोड, वचन आणा की माझ्या जीवनाचं जोड. क्या बात है, क्या बात है. याला म्हणतात सिनियर सिटीझन. असं नाही रे, बायकोला मिरवतो दिवसभर, तर घे नाव घ्यायला काय प्रॉब्लेम. पुढे इकडे इकडे ह्या लाईट चुकून आपण केलाय का की झाला? शेअर करायचे. तुला अजिंक्य कसा वाटतोय आणि काय तुमच्या गोड आठवणी जे आमच्याशी तुला शेअर करायला आवडेल? सांग तू अजिंक्य बद्दल, आम्हाला ऐकायला आवडेल. नाही नाही तू सांग, त्याला तू आम्हाला सांगतो फोनवर तू कशी आहे. नाही नाही तू सांग कशी आहे. ऋतुजा खूप छान आहे क्या बात. आणि खूप समजून घेते आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित छानपणे करते. तुझ्या डोळे काढत नाही ना कधी? मधामधातून काढते. ऋतुजा डोळे काढते म्हणते अधामधात. म्हणजे एक गोष्ट आम्हाला कळली ऋतुजाची. चला आता ऋतूचा नंबर आहे, तू बोल ना, तुला बोलायचं. तिळव्यातला गोडवा सांग, एवढ्या दिवसातला काय आहे तुझ्याकडे चांगलं सांग. त्याच्या आमचा भाचा आहे तुरड्या पण सांग, कंप्लेंट केली तरी चालेल. क्या बढिया, सांग, सुरू ठेव. जे चांगलं आहे ते सांग आम्हाला. तुला कोणत्या गोष्टी अशा आहेत? अजिंक्यच्या आयुष्यातल्या 3 गोष्टी अशा ज्या तुला आवडतात. 3 गोष्टी आवडणाऱ्या, 3 गोष्टी अजिंक्यच्या. सांग जे तुला आवडतं. त्याचं वागणं, बोलणं, तुझी काळजी घेणं जे छान आहे त्यांचं. येस. 1 आणि ते मला समजून घेतात. 2 और एक और एक और एक और एक. याचा इको कमी कर. बोल ऋतुजा, हा बंद आहे रे पुरा. ऋतुजा बोल, इको कमी कर. हा तिसरा सगळ्यात महत्वाचा गुण जो तिला आवडतो, माझा नवरा माझ्या मनाने ऐकतो. प्रत्येक बाईला हा गुण आवडतो. आणि ऋतुजा, आता त्या 3 गोष्टी ज्या तुला अजिंक्यच्या आवडत नाही. अजिंक्यच्या 3 गोष्टी ज्या तुला आवडत नाही त्या आमच्याशी शेअर करायच्या आहेत. कोणत्या गोष्टी? अशा कोणत्या गोष्टी नाही ज्या तुला आवडत नाही? बाहेरून आल्यानंतर जवळ माईक बिलकुल सांग आम्हाला. बाहेरून आल्यानंतर येस ना आवडणारी गोष्ट. बूट काढत नाही, सॉक्स हा पाय धुवून घरात येत नाही. हा अच्छा, बाहेरून आला की इकडे तिकडे वस्तू टाकून देतो, ही गोष्ट तुला आवडत नाही. एकच गोष्ट अशी जी आवडत नाही याच्यात, म्हणजे यासाठी की तो याच्यानंतर काळजी घेईल. तू कधी त्याला म्हणून दाखवलं नसेल म्हणून तो असं करतोय. चला, यानंतर सुधार करेल. धन्यवाद. बाकी सगळं ठीक आहे, कळावे लोक बसावा. तेरी मोहब्बत
90s का गीत है और बड़ा ही प्यारा है। कई सालों से इस गीत ने आपके दिल दिमाग पे राज किया है। दोस्तों प्यारा सा गीत पहुंचाने वाले हैं रोशनी जी, जो कि हमारी कलीग है और जिस महफिल में जाती है रोशनी आ जाती है, रोशनाई आ जाती है। दोस्तों बड़े ही प्यारी सी मीठी सी आवाज जो आपके दोस्तों स्नेह भोजन जो कि हम साथ साथ करने वाले हैं। दोस्तों बड़ा ही प्यारा सा लम्हा और इस लम्हे में जानते हैं हम सभी सर्व मराठी रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मंचावरून स्वागत करतोय। मगाशी मी बाल्कनीत आलो तेव्हा मला करून मी मनाचे स्वागत करतोय। मन जेव्हा मनाशी जुळतं तेव्हा प्रीतीचं पाखरू अगदी विनंती आहे त्यांनी भोजन घेऊन द्यायचे। अतिथीला पण विनंती आहे। भोजनाला सुरुवात झालेली आहे। आपण सर्वांनी संगीत संध्येचा आणि स्नेह भोजनाचा आनंद एकत्र घेऊ शकता। दोस्तों बड़ी प्यारी सी महफिल में और जिंदगी जो कि बड़ी ही प्यारी है। खुश रहना है जीवन भर क्योंकि जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। अर्थातच ऋतुजा तिच्या भावना जी कधी मांडू शकत नाही, आम्ही ऋतुजाकडून आईसाठी घेऊन येतोय की आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकर। अर्थातच या भावना आहेत ऋतुजाच्या तिच्या आईसाठी। आई आहे किती माझी थोर, काय सांगू तिचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती आहे तिचा किती आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। आई माझी मायेचा सागर जीवनाकार। आई आहे किती माझी थोर, काय सांगू तिचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती आहे तिचा किती आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार।
माझे थोर काय सांगू तिचे उपकार जीवनावरती आहे तिचा किती आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार अतुल लक्ष द्या इकडे. अतुल 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 नाही सुस्ते म्हणजे मला आणखी गोष्ट पूर्ण एक सांगायची राहिली आहे. कॅमेरा सुरूच आहे, जाऊ का सांगा दादा? तुम्हाला सगळ्यांना सांगताना मला आनंद होतोय. अतुल इथे आला आणि काय ना ते दोघांची केमिस्ट्री खूप छान आहे. पण आता अजिंक्य त्याचा तिळवा आहे तर म्हटलं अतुलला मला वाटलं की आपल्याला संगीताशी भेटता येणार नाही, बोलता येणार नाही. सकाळी दोघे कोपऱ्यात बोलत होते, त्यांना प्रायव्हसीची गरज होती. अतुलनी संगीता वहिनीला सांगून ठेवलं की तुला जेव्हा माझ्याशी काम पडेल ना तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा. वारंवार मिस कॉल करून सुद्धा अतुलचा पत्ता नाही. शेवटी संगीता वहिनी एक मेसेज टाकला. अतुलने त्याच्यावर उत्तर लिहून पाठवलं संगीता बहिणीला की संगीता तू मिस कॉल दिल्यावर मी तुला कॉल करणं याची तुला हमी आहे. संगीता तू मिस कॉल दिल्यावर मी तुला कॉल करीनच याची तुला हमी आहे. पण जर का संगीता मी कॉल केला नाही तर समजून जायचं आज बॅलन्स कमी आहे, आज बॅलन्स कमी आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे माझ्या छान गोड जोडीसाठी अतुल दादा आणि संगीता बहिणी. अतुल दादा प्लीज. ठीक आहे बापू, वाघ बापू सगळ्यांनी जॉईन व्हायचंय इकडे, असंच राहायचंय.
उच्च विचाराचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अतुल कडवे, की सभोवतालची नको रोषणाई, मला अंतरीचा दिवा पेटला पाहिजे. अतुलचं व्यक्तिमत्व माझ्या लेखणीतून उमटलेलं, की सभोवतालची नको रोषणाई, मला अंतरीचा दिवा पेटला पाहिजे. आणि जग जिंकायचं असेल तुला तर मने जिंकण्याची कला पाहिजे. जग जिंकायचं असेल तुला तर मने जिंकण्याची कला पाहिजे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे माझ्या अतुलसाठी. सगळ्यांना एका साखळीत दिल्या जोडून ठेवण्याचं काम आडगोजी महाराजांचं भक्त अतुल. अतुलला मी सहज बोललो की अतुल तुला कसं काय रे जमलं सगळ्यांना एका साखळीत जोडायला. हाडोळे कुटुंब, वाघ कुटुंब, घाटोड, कडू सगळ्यांना एका साखळीत जोडायला, साखळीच्या छायात ठेवायला. तर अतुल बोलला की विवेक, आपल्यावर विठ्ठलाची कृपा आहे, आडगोजींची कृपा आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. खूप छान सुंदर गोड परिवार आपल्या सगळ्यांसमोर आहे. दोस्तों, कडू परिवार, वाघ परिवार, घाटोड परिवार के सभी सदस्य विखे बापू, सोनाली आणि प्रवीण इथे आहे. मगाशी त्यांचा दोघांचा आपसा सुरू होतं काहीतरी आणि प्रवीण तिच्या जवळ जाऊन म्हटला, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय. खूप दोघांची छान केमिस्ट्री आहे. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात येतोय. दोस्तों, बेहद प्यारा सा पल क्या है बहरहाल, पूरे परिवार के दिल का हाल, कि दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. समृद्ध एंड यश थोड़ा सा इनपुट दे थैंक यू. ऐसी लाइन है बाहर, इनको कम कर दो. हेलो चिक, हेलो 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 बेटे सिंह, हेलो. क्या बात. तिला फोटो सेन्स माहिती आहे की तिला माईक मध्ये चांगला दिसतो आहेच. आम्ही नतमस्तकच आहोत एकमेकांसाठी. ओके, थँक्यू थँक्यू. अँड नाव आय एम कॉलिंग टू ऑल मेंबर्स ऑफ हाडोड फॅमिली. दोस्तों, बेहद प्यारा सा खूबसूरत सा पल. और इस पल में जैसे कि आप जानते हैं रोशन जी प्यारी बहना के साथ इस खास प्यारे से मंच पे क्या है. बहरहाल रोशन जी के दिल का हाल हमसे साझा. वो कहते हैं बड़ी ही प्यारी बहना है उनकी, और भाई के लिए बहन भाई का सबसे पवित्र रिश्ता जो इस विश्व में है. दोस्तों, उसी रिश्ते को हम आपके सामने लेकर आ रहे हैं. क्या है बहरहाल रोशन भैया के दिल का हाल, कि फूलों का तारुफ हजारों में मेरी बहना ऐसे रहेगा, दिल के जज्बातों के साथ जो कि रोशन के दिल से आ रहे हैं. हेलो फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में
रहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है जब से मेरी आंखों से हो गई तू दूर तब से सारे जीवन के सपने हैं चूर जब से मेरी आंखों से हो गई तू दूर तब से सारे जीवन के सपने हैं चूर आँखों में नींद ना मन में चैना है 1000 में मेरी बहना है सारी उम्र हम संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है 1000 में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है से हाय थैंक यू वेरी मच बहुत बहुत धन्यवाद बेहद प्यारा सा खूबसूरत सा पल है इसको कम कर दो परिवार के सभी सदस्य जो यहाँ आके हमने आप सबने इस महफिल की शोभा बढ़ाई है आप सभी का धन्यवाद व्यक्त करते हैं विदाई का वक्त चला है विदाई का कहते हैं कि अपने अपनों से कभी जुदा नहीं होते अपने अपनों से कभी जुदा नहीं होते बड़े छोटों से कभी खपा नहीं होते भुला देना दोस्तों हमारी गलतियों को कमी थोड़ा सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी ग्रुप फोटो घ्यायचा है बड़े छोटों से कभी खपा नहीं होते भुला देना दोस्तों हमारी गलतियों को क्योंकि इंसान कभी खुदा नहीं होते इंसान कभी खुदा नहीं होते इस प्रोग्राम थैंक यू वेरी मच आप सभी से निवेदन है स्नेह भोजन और ग्रुप फोटो सेशन कृपया जारी रखे यांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्या लेकीला देऊन आम्हाला उपकृत केलंय खास करून मोठ्या आईला मोठ्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सकाळी आईकडं त्यांच्याकडनं पायरी चढता येत नव्हती दिवसभर पांघरून घेऊन असलेली आई सायंकाळी मात्र किती छान उमलली आहे आणि सगळ्यांना आनंद दिलाय आईसोबत सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो आणि सुरांची मैफिली थांबवते ग्रुप फोटो सेशन कपल फोटो सेशन सिंगल फोटो सेशन विथ खाना खजाना स्नेहभोजन सगळ्यांसाठी आहे संध्याताईकडून सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी स्नेहभोजन घ्यायचं धन्यवाद और एक जिसने इस महफिल में आके रोशनी फैलाई है थैंक्स टू रोशनी विथ बेहद खूबसूरत सा साउंड सिस्टम जिससे एक बार कृपया स्नेह भोजन का आनंद उठाएं आप सबको फिर से एक बार धन्यवाद आजी आपाची आठवण राहिली पाहिजे इकडे 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 माझ्या इकडे रेडी वेट मान थोडी इकडे सरळ हा बस जास्त झाली बस वेट
ध्यास हा वेड लावे ह्या जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळते सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळे से ऊन आले सावलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी मदानिया हाय मदानिया